brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नेत्यांना विचारला पाहिजे की तुम्ही अशी अभद्र युती का करताय. तर जर नेते जर काय करत असेल याचा पाठिंबा घेऊन त्याचा पाठिंबा घेऊन तर त्याच्यामध्ये नागरिकांची अक्षरशः फसवणूक केल्यासारखं आहे. त्यांना असं वाटतं की आम्ही जे करू तेच बरोबर आहे, त्यामुळे हा सगळा सर्व गोंधळ चाललेला आहे. कल्याण डोंबिवलीमधलं राजकारण विचित्र झालं. तर आता आपण जसं नगरसेविकांशी इथल्या गप्पा मारल्या, तर आपण इथे बघूयात की इथल्या स्थानिक लोकांना काय वाटतं, ज्यांनी मतदान केले भाजपला, शिवसेनेला, युतीला किंवा इतर कोणाला. तर एकूण बदलतं राजकारण याच्याबद्दल नेमकं त्यांना काय वाटतं याच्याविषयी आपण गप्पा मारूया. आपल्यासोबत काही इथे स्थानिक लोक आहेत, त्यांना नेमकं विचारत. राजकारण बदललंय कम्प्लीट आणि ज्या पद्धतीने आता तुम्ही ह्या वॉर्डात आहात, तुमच्या वॉर्डातनं भाजपची नगरसेविका निवडून आली आहे. तुमच्या विरोधात इकडे प्रामुख्याने उमेदवार होता मनसेचा. त्याच मनसेचा पाठिंबा घेतलाय शिंदेच्या शिवसेने. आणि ते असं म्हणतात आहे, म्हणजे एकनाथ शिंदेचा जे पुत्र आहेत श्रीकांत शिंदे, त्यांनी असं म्हटलंय की हा पाठिंबा काय आमचा नाही आहे, त्यांनी महायुतीला पाठिंबा दिलाय. हा भाजपला पण सुद्धा मग हा पाठिंबा आहे. याकडे कसं बघताय तुम्ही? ऍक्च्युली तसं बघितलं गेलं तर जनतेला हे गृहीत धरतायत. त्यांना असं वाटतं की आम्ही जे करू तेच बरोबर आहे, त्यामुळे हा सगळा सर्व गोंधळ चाललेला आहे. जनतेने महायुतीला कौल दिलेला आहे आणि महायुतीचाच महापौर बसावा ही जनतेची इच्छा आहे. त्याचं मॅन्डेट जनतेने दिलेलं आहे. आता हे काय करतायत हे वरिष्ठ लोक, तर जनता आम्ही काय सांगणार. आम्ही आमचं मतदानाचा फक्त अधिकार गाजवलेला आहे. आम्हाला जो हवा होता तो उमेदवार आम्ही निवडून आणलेला आहे. आता वरती काय राजकारण चालतं ते जनतेला काहीच माहित नाही. पण तुम्हाला हे पटलंय का की म्हणजे भाजपने शिवसेनेसोबत इथे निवडणूक लढवली, भाजपने म्हणजे कल्याण डोंबिवलीमधल्या लोकांनी भरभरून मतदान केलं, 103 जागा दिल्या, 62चं बहुमत असतं. अशा वेळी मनसेची तशा अर्थाने तर काहीच गरज नव्हती म्हणजे महायुतीला पाठिंबा घेण्याची. हे काय माझं म्हणणं नाही. नेते म्हणतात की महायुतीला पाठिंबा दिले, मग असे कसं काय असं होऊ शकतं? मी तेच तर म्हणतोय की मॅन्डेट जर सरळ जर सेना भाजपला मिळालेलं आहे तर मनसेची गरज काय लागते यांना. मग हे राजकारण जनतेला न कळण्यासारखं आहे. जनता समोर म्हणत आहे की हे काय चाललंय म्हणून. राज ठाकरे तर म्हणतात की हे जे म्हणजे फडणवीस असतील, शिंदे साहेब असतील, हे दिल्लीश्वरांनी बसवलेली लोक आहेत. पण त्याच लोकांसोबत आता राज ठाकरे जातात. याकडे कसं बघता मग? राजसाहेबांचं काय आहे ते 2-2, 4-4 महिन्याला त्यांचे स्टेटमेंट बदलत असतात. भूमिका कधी भाजपला पाठिंबा तर कधी भाजपला विरोध, कधी शिंदे सेनेला पाठिंबा तर कधी शिंदे सेनेला विरोध. त्यांचं तळ्यात मळ्यात चालू असतं. ते एक काहीतरी त्यांनी ठोस निर्णय घ्यावा की जनता त्यांच्या मराठी म्हणून त्यांच्या पाठीशी राहील. पण त्याच तळ्यात मळ्यात त्या भूमिकेमुळे महायुतीत खडा पडलाय की. तेच तर सांगतोय, जनतेने जर ओपनली पूर्ण मॅन्डेट दिलंय युतीला तर मग मनसेची गरज काय लागली यांना. हे जनतेला जनताच विचार करते. तुम्ही जनतेला प्रश्न विचारण्यापेक्षा हा प्रश्न तुम्ही ज्यांनी ती युती चालवली आहे त्या नेत्यांना विचारावा. जनतेकडनं अपेक्षा काय. जनतेने जनतेचं काम केलेलं आहे, जनतेने मतदान केलेलं आहे, महायुतीला मतदान केलेलं आहे. मग महायुतीचाच महापौर बसावा ही जनतेची इच्छा आहे. पण आता तुम्ही जो जनतेला प्रश्न विचारताय तो तुम्ही त्या नेत्यांना विचारला पाहिजे की तुम्ही अशी अभद्र युती का करताय. आम्ही आधीच विचारलं होतं की राज ठाकरेंना हा सुद्धा प्रश्न विचारला की तुम्ही वारंवार भूमिका बदलतात. ते म्हणाले की फडणवीसांनी पहाटेचा शपथविधी घेतला, ही काय त्यांची आधीची भूमिका होती का, विरोधातच लढवलेलं. मी तेच तर सांगतोय की वरच्या लेवलला जे गोंधळ चाललेला आहे राजकारणाचा, त्याला जनतेचं काही घेणं देणं नाहीये. जनतेने फक्त आता ही स्थानिक लेवलच्या निवडणुका होत्या, जनतेने काम करणारा नगरसेवक निवडून दिलेला आहे. आमच्या वार्डामध्ये आधी नगरसेवक सचिन खेमा होते. ते जनतेचे अर्ध्या रात्री कामाला यायचे, कुठल्याही अडी अडचणीला ते उभे राहायचे आणि कुठल्याही म्हणजे राजकीय पाठबळ नसताना त्यांनी जॉईंट किलर म्हणून 2015 साली हा वॉर्ड जिंकून आणला. त्यांनी शिवसेनेचे बलाढ्य नेते अरविंद मोरे यांना पाडून विजय प्राप्त केला होता. आणि त्याच त्यांच्या कार्यावर पक्षांनी दखल घेऊन महिला वाढ झाल्यामुळे मेघावाणीला ही तिकीट दिलेली आहे. आणि त्या जवळजवळ 4866 मतांनी बलाढ्य मतांनी निवडून आलेल्या आहेत. तर आम्हाला फक्त जनतेला एवढंच माहिती की हा काम करणारा व्यक्ती आहे किंवा काम करणारी ही ताई आहे म्हणून आम्ही निवडून दिलेलं आहे. आता वरच्या लेवलला काय होतं तर तुम्ही वरच्या लेवलला प्रश्न विचारा.
पक्षाला. शिवसेनेचा महापौर झाल्यानंतर, त्यांची सत्ता आल्यानंतर जर भाजपच्या नेत्यांना स्थानिक नगरसेवकांना जर निधीच मिळाला नाही तर मग तुम्ही काय करणार अशा वेळी? आम्ही काय करणार? आम्ही फक्त नगरसेवकाची अपेक्षा करेल की नगरसेवकांनी जास्तीत जास्त निधी आणावा. आम्ही निवडून देण्याचं काम केलेलं आहे. आता तो नगरसेवकाचा भाग आहे की निधी न मिळाल्यामुळे जर कामं नाही झाली वार्डातली तर मग कोणाला जबाबदार धरणार? जबाबदार कोणाला धरणार? ज्यांना निवडून दिले त्यांना जबाबदार राहणार. आम्ही मतदान केलं ते फक्त आमचं कामं करण्यासाठी केलेलं आहे. आम्ही त्यांना जबाबदार राहणार. ही अडचण, तेच म्हणतो ना मी, ही सगळी अडचण सुरुवात कुठे होते की मनसेने पाठिंबा दिला, शिवसेनेची सत्ता बसेल, भाजपला दूर ठेवलं, तर मग अशा वेळी तुम्ही कोणाकडे बघणार? अजून तरी म्हणजे ते जर तरच आहे, अजून तरी म्हणजे पाठिंबा दिलाय तुम्ही असं म्हणताय, पण अजून ते पिक्चर क्लिअर झालेलं नाहीये. मला तरी वाटतंय की महापौर हा युतीचाच होणार आहे आणि हा मनसे हा फरक काय नसणार आहे. काय हे तुम्हाला लवकरच कळेल. म्हणजे नगरपालिकेत, महानगरपालिकेत 2 महत्वाची पदं असतात. एक असतं महापौर पद, दुसरं असतं स्थायी समिती. दोन्ही पदं जर शिवसेनेकडे गेली तर मग भाजपला काय मिळणार इकडे? पण ते अजून जरतरच्या गोष्टी आहेत त्या आम्ही आता का उतरतो जरतरला? महापौर युतीचा होणार आहे हे मला दिसतंय. जरतरवर काय बोलून उपयोगच नाही ना. कल्याण डोंबिवलीकरांना या सगळ्या राजकीय नेत्यांनी फसवलं अशी भावना आहे. मला असं काय बोलता येणार नाही त्या विषयावर. ठीक आहे, अजून आपल्यासोबत इतरही काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात, त्यांनाही प्रश्न विचारूयात, त्यांच्याबद्दलही आपण त्यांची मतं जाणून घ्या. तुम्हाला काय वाटतं कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांना या सगळ्याच नेत्यांनी, मी असं नाही म्हणत की भाजप, शिवसेना, सगळ्याच राजकीय पक्षांनी फसवणूक केली अशी भावना आहे कुठेतरी? फसवणूक केली म्हणण्यापेक्षा आहे ना, कसं माहितीये का, हे सगळं जे राजकारण चालू आहे हे आकडा आणि सत्ता याच्यामुळेच चालू आहे. कारण की जर मनसेचा जर पाठिंबा घ्यायचा होता किंवा मनसेला जर विकासाच्या मुद्द्यावरती जर पाठिंबा द्यायचा होता तर मग त्यांनी युती होण्याच्या अगोदर पाठिंबा डिक्लेअर करायचा होता की कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी मनसे पाठिंबा देत आहे म्हणून, आणि त्यांच्या काय वाटेला सीटा आल्या तर त्या घ्यायला पाहिजे होत्या. आता जनतेने आणि किंवा आम्ही कार्यकर्ते म्हणून किंवा नागरिक म्हणून भाजप आणि शिवसेनेचं मतदान केलेलं आहे आणि महापौर आणि सत्ता ही भाजपा शिवसेनेचीच पाहिजे. पण मनसेने पाठिंबा दिल्यामुळे त्यांचं काम सोपं झालं. शिंदे सेनेचं त्यांचा महापौर सहजपणे बसू शकतो आता. पण हे कल्याण डोंबिवलीचं झालंय ना, इतर ठिकाणी तर सत्ता दोघांची एकत्रच आहे. आपण कल्याण डोंबिवलीबद्दलच बोलूया, कारण कल्याण डोंबिवलीच्याच लोकांनी मतदान महायुतीला केलेलं, मॅन्डेट महायुतीला दिलं होतं, बहुमत महायुतीला दिलं होतं. अशा वेळी मनसेचा पाठिंबा घेण्याची का गरज वाटली असेल? अजूनपर्यंत तरी म्हणजे मनसेचा पाठिंबा घेतलाय त्यांनी, जाहीर झालं, त्यांनी ते सांगितलं जाहीरपणे की आम्ही पाठिंबा दिलाय, पत्र दिलंय, गटनोंदणी सोबत केली. त्यांचा काही दृष्टिकोन वेगळा असेल त्यामुळे त्यांनी पाठिंबा घेतला असेल, कारण की त्यांना युती नको असेल किंवा भाजपचा महापौर नको असेल म्हणून त्यांनी असं केलं असेल. कारण की जनतेने तर कोणाला सांगितलं नाही, जनतेने 4 बटन मशीनवरती होते तर त्यांनी ज्यांना कौल द्यायचा आहे भाजप शिवसेना त्यांना कौल दिलेला आहे त्यांनी. आता जर नेते जर काय करत असेल याचा पाठिंबा घेऊन त्याचा पाठिंबा घेऊन तर त्याच्यामध्ये नागरिकांची अक्षरशः फसवणूक केल्यासारखं आहे. इथल्या स्थानिक जी म्हणजे रवींद्र चव्हाण विरुद्ध श्रीकांत शिंदे असा जो आपल्याला वाद दिसतो, या सगळ्याचा फटका म्हणजे शहराच्या विकासाला होईल असं वाटतंय? नाही, वाटत तर नाहीये, कारण की अजूनपर्यंत महापौरच्या खुर्चीवरती महापौर बसलेले नाहीयेत. असं चित्र आहे बाहेर की याचा पाठिंबा त्याचा पाठिंबा, पण चव्हाण साहेब, फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब बसून याच्यावरती तोडगा काढतील आणि काही ना काही चांगल्या गोष्टी आणि चांगल्या राजकारणाच्या घडामोडी येणाऱ्या दिवसामध्ये घडेल असं आम्हाला वाटतंय. राज ठाकरे म्हणतात या सगळ्याची मला शिशारी आली आहे, मी व्यथित झालोय. तुम्हाला वाटतं की राज ठाकरेंनी खरंच राज ठाकरेंच्या आदेशाशिवाय हे सगळं घडलं असेल? नाही, त्यांचं तर भूमिकावरती नागरिक विश्वासच ठेवणार नाही. टोलचा विषय असेल किंवा प्रत्येक गोष्टीचा पाठिंबा देण्याचा दृष्टिकोन असेल, विचार असेल त्यांचा, त्यांनी दर टायमाला बदललेला आहे. त्यामुळे त्यांच्यावरती बघा, सभेला गर्दी होते पण वोटिंगमध्ये गर्दी होते का, तेवढे मतं पडतात का, नाही पडत त्यांना. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर तरी तुमची अडचण केलीच की त्यांनी. पाच म्हणजे जागा येऊन पण भाजपचा महापौर होऊ न देण्यात मोठा हातभार असणार आहे. ते असणार आहे. मग तेच सांगितलं ना तुम्हाला, अजूनपर्यंत आमचे म्हणजे पक्षाचे जे महायुतीचे नेते आहेत ते ठरवतील किंवा कसं असतं राजकारण दबाव तंत्र टाकण्यासाठी किंवा काही गोष्टी समझोता मिळवण्यासाठी पण अशा गोष्टी असतात. पण जोपर्यंत खुर्चीवरती माणूस बसत नाही, जोपर्यंत मतदान सभेमध्ये होत नाही, तोपर्यंत आम्ही त्या गोष्टी ग्राह्य धरणार नाही. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे महायुतीला मतदान केलंय तर महायुतीचाच महापौर होईल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जो हा विश्वास आहे याच्याबद्दल आपण पुढच्या काही दिवसात चित्र निर्माणच होईल. पण एकूणच कल्याण डोंबिवलीतल्या नागरिकांना काय वाटतं हे आपण सतत जाणून घेणार आहोत.
आता आपण स्टेशनच्या या सगळ्या परिसराजवळ आलो, तिथली एकूण अवस्था बघता इथे विकास खूप गरजेचा आहे हेही आपल्याला जाणवतंय. यापुढे अनेक नागरिकांची जी काही मतं असतील ती आपण जाणून घेणार आहोत. धन्यवाद.